आपल्यासोबत आहेत एक तरुण माऊली, आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया. नमस्कार माऊली. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? मी आळंदीवरून आलोय. आळंदीवरून आलात. काय तुमचं वय तर खूप तरुण दिसतंय. तुम्ही किती वय, तुमचं वय काय? माझं वय 17 वर्ष आहे. मी आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिकतोय. वारकरी शिक्षण संस्थेत शिकताय तुम्ही सध्या? कशाचं शिक्षण चालू आहे? वारकरी शिक्षण संस्थेचा वारकरी शिक्षण चालू आहे माझं. विचारसागर, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता असे ग्रंथ चालू आहे माझे. बरं बरं बरं. आता किती वर्ष झालं तुम्ही वारी करता? ही कितवी वारी आहे? माझी 6वी वारी. मी 7वी पासून वारी करतोय. 7वी पासून वारी करताय म्हणजे इतक्या लवकर तुम्हाला वारीची आवड का लागली? म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण वारी करत? एकदा फक्त माझ्या आईच्या पाठीमागे लागलो होतो वारीला. एकदा आलो, मग परत यावं वाटलं, मग वारी बुडलीच नाही. मग लगेच संस्थेत घेतलं ॲडमिशन आळंदीत. म्हणजे इतकी आवड का लागली तुम्हाला? असं काय वेगळं काय जाणवलं? आनंदच वेगळा भेटला. वारीत जो आनंद आहे तो कुठेच नाही. असा आनंदच वेगळा भेटला मला. किती तारखेला निघाला होता तुम्ही आळंदीवरून? मी आळंदी आता 15 दिवस झाले असतील. तारीख. आणि येताना तुम्हाला रस्त्यामध्ये तुमची सोय व्यवस्थित झाली का? सरकारने ह्या वर्षी काय नवीन काय तुम्हाला जाणवलं का रस्त्यामध्ये? सरकारने खूप मस्त व्यवस्था केली. वारकऱ्याची पाण्याची, राहण्या खाण्याची सर्व सोय एकदम व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामुळे वारकऱ्याला कुठलीच काळजी घेण्याची गरज नाही असते. यावर्षी पावसाचं प्रमाण थोडं जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला काय अडचण जाणवली का? काहीच अडचण नाही, काहीच नाही. सरकारने प्रत्येकाला घोंगते, रेनकोट हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळे काहीच अडचण जाणवली नाही. एवढी राहण्याची व्यवस्था चांगली आहे, त्यामुळे झोपण्याची त्याची काहीच अडचण आली नाही. होय. आता तुम्हाला काही 2-3 प्रश्न विचारतो मी, तुमचं मत काय त्याच्यावर सांगा मला. पहिला प्रश्न आहे की वारीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला? खूप बदल झाला. म्हणजे माझ्या जीवनात वारी आली आणि मी माळ घातली. वारी आली आणि माळ घातली. प्रत्येक म्हणजे जो माळकरी म्हणजे साधारण मनुष्य असतो तो सुद्धा वारीत आल्यावर माळकरी होतो. 15 दिवस आपलं घरदार सोडून येणे हे शक्य नसतं. पण ज्या माणसाचा आनंद असतो, आनंद वाटतो, तो पहिल्या वर्षी येतो, ते दुसऱ्या वर्षी होऊन वारीले असं असतं. वारीत एवढा बदल झाला माझ्यात की मी वारकरी पोशाख म्हणजे वारकरी संस्थेतच गेलो डायरेक्ट असं. बरं. आणि वारी करताना तुमच्या मनामध्ये काय विचार असतात? वारी करताना घरचा विचार येत नाही. अजून न पाहे या तिकोळाचा विचार. आळंदीत असल्यावर बी वारीत असल्यावर आम्ही घरच्याच काहीच विचार करत नाही. घरच्याला फोनसुद्धा घरचे बोलतात आम्हाला की तुम्ही फोन करीत नाही, असं असतं. त्या वारीत आले कुठलंच देण येत नाही. एक तर फक्त आपलं भजन आणि भजनच बस, एवढंच. वारीत आले एवढंच करतो आम्ही फक्त, बाकी काहीच नाही. येताना तुमचं आवडतं भजन कुठलं आहे? कुठलं भजन तुम्ही सारखं? ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव एवढंच भजन आमचं म्हणजे जीवाला लागणार असं भजन आहे. एवढंच भजन आम्हाला आवडतं. म्हणजे तुम्ही माऊलीचे भक्त आहे. बरं. अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. वारीमध्ये आल्यावर आपल्याला विठ्ठलाचं म्हणजे विठ्ठल भेटतो का? विठ्ठलाचं काय आपल्याला म्हणजे असं लोक म्हणतात की मला हा साक्षात्कार झाला वगैरे, असं काय होतो का? साक्षात्कार आता ज्याची भक्ती, जशी भक्ती असेल तेव्हा आता त्याला फळ देतो. आता असं साक्षात्कार होऊ शकतो कोणाला. आता म्हणजे मी आळंदीतून बिना चपलीची वारी करतोय. आपल्याला काय जसं जाणवलं नाही ते पाहू भेटलं तर, पण देव भेटणं एवढं शक्य नाही. आपण एवढ्या पात्रतेचे नाही का आपल्याला देव भेटेल म्हणून. आपली भक्ती एवढी नाही. देव भेटणं भक्तीवर आहे असं. हो. साधू संत एवढे हिमालयात जो तपस्वी करतात त्यांच्या देव स्वप्नात येत नाही. आपल्या देव कसं काय दिसणं? आपली भक्ती तर कुठेच नाही ना. बरोबर आहे तुमचं. अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे. वारी म्हणजे काय नेमकं? तुमच्या शब्दात काय वारीचा अर्थ काय? वारीचा म्हणजे आता तुम्हाला एक सांगू का? वारी म्हणजे आता तुम्ही समजा आता हा एक मनुष्य कुठेच गेला नाही, कुठेच घर सोडून. त्याने 15 दिवस फक्त वाटलं आपल्याला वारीला जायचं. वारीत आले त्या मनुष्यात जर एवढा बदल होत असेल, तो माळकरी होत असेल, रोज पूजा जर करीत असेल, त्याला वारी म्हणता येत ना आपल्याला. एवढा म्हणजे मनुष्य बदलवून टाकण्याची ताकद आहे वारीत आहे. म्हणजे मनुष्याच्या विचारात बदल होतो या वारीमध्ये. खूप विचार बदलतात. म्हणजे मनुष्य की देवपूजा लागतो. ठीक आहे. आपल्या तरुण माऊलींचं असं मत आहे की वारीमध्ये आल्यावर विचारामध्ये बदल होतो. आणि आताच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देताल वारीबद्दल? हे आता मी आजच्या तरुण पिढीला असं संदेश देतो की
जर वाटलंच कधी तर वारीला एकदा आलं का माणूस तो दुसऱ्यांदा नाही म्हणलं तरी बस येतं माणूस. असं वाटतं घरी राहा वाटत नाही. वारी चुकली तर रडत होते, रडत माणूस असं असतं. वारी कधी चुकत नाही माणसाचं. एकदा जर आलं तर फक्त एकदा वारी लिहायला पाहिजे माणसाची. तरुणांना हे सांगणं आहे की माझं का तुम्ही वारी लिहायचं जा. एकदा वारी केली की तुम्ही कधीच घरी राहणार. रिंगण सोहळ्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? रिंगण सोहळ्यामध्ये काय विशेष तुम्हाला काय म्हणजे त्याबद्दल माहिती काय आहे? माहिती म्हणजे मी आज पहिला वर्ष आलो का, कारण की आता माऊल्या आपण जे घोडे पाहतो समजा, पहिल्या घोड्यावरती माणूस बसलेला असतो का, दुसरा घोडा मोकळा असतो, त्याच्यावर साक्षात माऊली बसलेले असतात. लोक काय करतात, तो घोडा चालला का माऊलीच्या घोड्याच्या पायाखाली माती घेतात, घरी घेऊन जातात. पण ते माती नेऊ नये असं म्हणतात. आपण त्याचं पावित्र्य राखीत नाही. ती मातीचं एवढं पावित्र्य आहे की आपण ते राखीत नाही. रिंगण सोहळा म्हणजे प्रत्येक जी दिंडी आहे, प्रत्येक दिंडी येते त्या रिंगणावर पळूनच जाते. असं आहे म्हणजे प्रत्येक संताचे रज त्या रिंगणाला लागलेले असतात. म्हणजे त्या भूमीत म्हणजे एक पावित्र्य असतं त्या भूमीचं, तसं म्हणणं आहे. हां, एक पावित्र्य वेगळंच असतं त्या तुम्ही. आणि असं म्हणतात की आळंदीला ज्यावेळेस कळस हालतो त्यावेळेस पालखीचं प्रस्थान होतं. म्हणजे तुम्ही ह्या वर्षी आलेला आहेत, तुम्ही बघितलेलं असेल समक्ष. कळस हा म्हणजे ज्याची भक्ती, ज्याची साधना आहे त्याला दिसतो, असं कोणालाही दिसत नाही आहे कळस. तुम्ही पाहत असाल फोनवर ते व्हिडिओ बनलेले असतात. हे ते खरं नाही. ज्यावेळेस माऊली रथात बसतात ना, त्यावेळेस त्यांच्या माऊलीच्या द्वारातला पिप्पल हालतो व त्यांचा कळस हालतो. ज्याच्या नशिबात त्यांना दिसतो तो कळस हालताना. म्हणजे व्हिडिओ मोबाईलवर दाखवतात, हे बनवून दाखवतात, पण जो भक्तीनं बघतो त्याला दिसतं ते. ज्याला जो भक्तिभावाने बघतो त्याला दिसतात ते. यास फोनवर ते खोटं आहे. आणि आता मला वाटतं तुकाराम महाराजांची पण पालखी याच्यामध्ये मिक्स झालेली आहे, बरोबर आहे? तर यावर्षीच्या लोकांची संख्या किती असेल अंदाजे? दरवर्षीपेक्षा जास्त असं म्हणलं जातं. तुमचं काय मत आहे? दरवर्षीपेक्षा डबल संख्या आहे यंदा जास्त संख्या आहे. उलट कशामुळे आहे यावर्षी संख्या जास्त? कशामुळे आहे? तर प्रत्येकाची असं असते की माऊली सोहळा बघण्याची. माऊली सोहळा बघण्याला लय लांबून लोक येतात. बाहेर देशातून सुद्धा लोक येतात सोहळा बघण्यासाठी फक्त. बरोबर आहे. धन्यवाद माऊली, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. रामकृष्ण हरी.